मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईत आमच्यात उद्धव ठाकरेंचीच ताकद जास्त, उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल। पीएमसी निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवार यांचं मोठं विधान। लोकसभेलाही रात्री बँक उघडली होती। रात्री लोकांची सेवा करणारी ही पहिलीच बँक। लोकांनी यातून काय समजायचं ते समजून घ्यावं। पीडीसीसी बँक रात्री उघडल्यावरून पवारांचा निशाणा। उद्धव ठाकरेंकडून आज खासदार आणि खासदारांसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन, तर दुपारी ठाकरेंची जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर। एआयच्या परिसंवादाच्या कार्यक्रमाला पवार कुटुंबीय एकत्र येणार। प्रत्येकाला पूजापाठ करण्याचा अधिकार, गोगावलेंवरील अघोरी पूजेच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। भाजप प्रवेशाचा विषय केव्हाच संपला, भाजप प्रवेशाच्या विषयाला मी पूर्णविराम दिलाय, एकनाथ खडसेंचं विधान। तर राजकारणात कधी स्वल्पविराम नसतो, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। सहकार विभागाच्या कार्यक्रमांना शहा हजेरी लावणार। फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहांमध्ये बैठक होण्याचीही शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर। फडणवीसांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम। एका कार्यक्रमात खडसेही उपस्थित राहणार असल्याची माहिती। धनंजय मुंडे यांना दिलासा, करुणा मुंडेंनी पोटगीची रक्कम देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती। मुंडेंनी करुणा मुंडेंसोबत लग्न झाल्याचं हायकोर्टातही नाकारलं। एकीकडे हिंदी भाषेवरून वाद सुरू असताना नागपूर पालिकेच्या मराठी शाळेत विद्यार्थी मिळेना। एका शिक्षकाला 10 ऍडमिशनचं टार्गेट। विद्यार्थ्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी नागपूर मनपाच्या शिक्षकांची भटकंती। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ। नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा 2 दिवस मुक्काम, तर संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेत मुक्कामी असणार। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेत उच्च अधिकारी समिती स्थापन। समितीमध्ये शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणेंचा समावेश। अहमदाबाद येथील विमान अपघातामधील 215 मृतांची ओळख पटली। 198 जणांचे मृतदेह कुटुंबांकडे सोपवले। मुंबईतील लोकल फेऱ्या दुप्पट करणार। नोव्हेंबरमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या पहिल्या लोकलची चाचणी घेणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। गौतम नवलखांना दिलासा नाहीच, नवलखांना दिल्लीत कायमस्वरूपी राहण्याची परवानगी देण्यास कोर्टाचा नकार। कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर अपहरण, अत्याचार, हत्या प्रकरणात साक्षी गवळीला जामीन। पुरावे नष्ट करण्यात मदत केल्यानं हत्येचं कलम लागू होत नसल्यानं जामीन मंजूर। अमेझॉन इंडिया भारतात 2000 कोटींहून अधिकची गुंतवणूक करणार। सुविधा अधिक प्रगत आणि जलद करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार। राज्यभर पावसाचा तडाखा, मात्र अमरावतीतील मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई। महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट। हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ देण्याची महिलांची मागणी। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्यानं परिसरात पुन्हा अलर्ट। खडकवासलातून 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणी भिडे पुलाच्या कठड्यापर्यंत पोहोचलं। पालघर आणि मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट। नाशिक, पुणे, रायगडमध्येही मुसळधारेचा इशारा। रत्नागिरीत पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना। परदेश दौऱ्यात विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींकडून खास भेटवस्तू। डोकरा, नंदी, बलुआ, पाषाणात कोरलेली कोणार्क चक्राची प्रतिकृती, कोल्हापुरी चांदीपासून तयार केलेला एक आकर्षक कुंभ इत्यादी वस्तूंचा समावेश। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।